नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरक विचाराने. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात, मात्र गरुड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो. त्याचप्रमाणे गरुडाप्रमाणे संकटावर मात करायला शिका. मित्रांनो, आज आहे 23 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 23 सप्टेंबर 2002 या दिवशी मोझिला फायरफॉक्स या ब्राउझरनी आपली पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती. 1983मध्ये सेंट किट्स आणि नेव्हिसचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला. 1908मध्ये कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा याची स्थापना आजच्याच दिवशी झाली. आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला. तो दिवस होता सप्टेंबर 1905. 23 सप्टेंबर 1873मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक समता व समताप्रधान समाज निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला हा एक क्रांतिकारक पंथ होय. समाजाच्या आमूलाग्र मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाज रचनेतील माणसांना उच्च-नीच मांडणारा जातीभेद, कर्मकांड, मूर्तीपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन वैचारिक क्रांती घडवण्याकरिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने 23 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1846मध्ये अर्बेन ली व्हेरियर व त्याच्या 2 सहकाऱ्यांनी मिळून नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिलाच ग्रह आहे. चित्रपट अभिनेत्री तनुजा यांचा जन्म 1943 साली सप्टेंबर या दिवशी झाला. देवदत्त दाभोळकर यांचा जन्म 23 सप्टेंबर 1919 रोजी झाला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, तसेच शिक्षणतज्ज्ञ, गांधीवादी व समाजवादी देखील होते. वाईच्या प्राज्ञ पाठशाळा मंडळाचे ते सदस्य होते, तसेच संस्कृत विषयाचे हे गाढे अभ्यासक होते. देवदत्त दाभोळकर 10 भावंडांमध्ये सर्वात वडील होते. 1936मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून ते MSc झाले आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात त्यांनी प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य पदाची भूमिका बजावली. 1960मध्ये त्यांनी सांगलीत चिंतामणराव पटवर्धन महाविद्यालय काढले आणि ते तेथे प्राचार्य झाले. दाभोळकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे आणि मुंबईतील कीर्ती महाविद्यालयाचे देखील प्राचार्य राहिले आहेत. रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म 1908मध्ये आजच्याच दिवशी झाला. देशभक्त व हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर हे एक हिंदी कवी, निबंधकार, देशभक्त आणि एक उत्तम विद्वान व्यक्ती होते. त्यांना भारतातील श्रेष्ठ आधुनिक कवींमधून एक मानले जाते. भारतीय स्वातंत्र्य युद्धावेळी त्यांनी आपल्या कवितांनी इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले होते. देशभक्तीवर कविता लिहून ते लोकांना राष्ट्रभावनेने भारून टाकत. त्यांच्या कविता लोकांच्या मनात खोलवर उतरत. देशभक्तीने भरलेल्या कवितांच्या लेखनाबद्दल त्यांना राष्ट्रकवी अशा संबोधनाचा दर्जा मिळाला होता. हिंदी कवी संमेलनाचे ते दैनिक कवी होते. रश्मी रथी हे त्यांचे काव्य आजही लोकप्रिय आहे. 1903मध्ये युसुफ मेहर अली यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. ते एक समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर राहिले आहेत. त्यांचे कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छ भागातील होते. मेहर अली यांच्या आजोबांचा मुंबईमध्ये कापडाचा व्यवसाय होता. मेहर अली फार कमी वयात स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले. कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसिडेन्सी यूथ लीगमध्ये सामील झाले होते. ते सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी 1942च्या चले जाव आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चले जाव ही घोषणा देखील युसुफ मेहर अली यांनीच दिली होती. जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचा जन्म 1861मध्ये 23 सप्टेंबर या दिवशी झाला. कुलबाई खान या मंगोल सम्राटाचा जन्म आजच्याच दिवशी 1215मध्ये झाला होता. कांतीलाल गिरधारीलाल व्होरा उर्फ के लाल या जादूगारांचे निधन 2012मध्ये आजच्याच दिवशी झाले.
डॉक्टर राजा रामण्णा या शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष यांचे निधन 2004मध्ये 23 सप्टेंबर या दिवशी झाले. भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर या नाटककारांचे निधन 1964मध्ये आजच्या दिवशी झाले. मामा वरेरकर यांचा जन्म 27 एप्रिल 1883 रोजी महाराष्ट्रात चिपळूण या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवण व रत्नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस होते. वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. नाटके पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे 3रीत असताना मामा वरेरकरांनी नवीन रासक्रीडा नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले तरी आपण नाटक लिहू शकतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला आणि त्यांच्या नाट्यप्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले. या जिज्ञासेतूनच त्यांनी इब्सेन, मोलिरियर यासारख्या पाश्चात्य नाटककारांचा अभ्यासही केला. ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ आणि आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणजेच सिग्मंड फ्रॉइड यांचे निधन 1939मध्ये 23 सप्टेंबर या दिवशी झाले. हे ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ होते. यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले होते. मानवी वर्तणुकीवर मेंदूतील सुप्त भावनांचा प्रभाव याचा अभ्यास केला होता. तसेच मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध सिग्मंड फ्रॉइड यांनी जोडला. मानवी वर्तनाची मीमांसा यावर त्यांनी विपुल लेखन केले. वैद्यकशास्त्रात व मानसशास्त्र अभ्यासक्रमात आजही त्यांचे लेखन जगभर अभ्यासले जाते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन 1882मध्ये आजच्याच दिवशी झाले. तसेच फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ पर मेरिमी यांचे निधन 1870मध्ये आजच्याच दिवशी झाले. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी म्हणून जे परिचित आहेत ते ग्रँड डफ यांचे निधन 1858मध्ये 23 सप्टेंबर या दिवशी झाले. हे एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिश वंशीय इतिहासकार होते. ग्रँड डफ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून ते पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला, म्हणून त्यांना मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.